देश विदेशातल्या टॉप 9 बातम्यांचा आता आढावा घेऊया. केंद्र सरकारकडून दक्षिण भारतावर कायम अन्याय सुरू राहिल्यास स्वतंत्र देशाची मागणी करावी लागेल. काँग्रेस खासदार डी.के. सुरेश यांचं वादग्रस्त वक्तव्य. भाजपकडून कारवाईची मागणी. झारखंड मुद्द्यावरून राज्यसभेत सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने. बिहारमध्ये सत्ता स्थापन झाली, मग झारखंडमध्ये उशीर का? मल्लिकार्जुन खरगेंचा सवाल. तर भ्रष्टाचाराला काँग्रेस खतपाणी घालत असल्याचं पियुष गोयल यांचं उत्तर. तमिळ सुपरस्टार थलपती विजयची राजकारणामध्ये एंट्री. थलपती विजयकडून तमिलगा वेत्री कळघम या नव्या राजकीय पक्षाची घोषणा. झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि जेएम पक्षप्रमुख हेमंत सोरेन यांना 5 दिवसांची ईडी कोठडी. कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये ईडीनं अटक केल्यानंतर 5 दिवसांची ईडी कोठडी. अभिनेत्री कंगना राणावतला दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार. जावेद अख्तर यांच्याबाबत कंगनानं दाखल केलेली याचिका हायकोर्टानं फेटाळली. अख्तर यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यावरील कारवाईला स्थगिती देण्याची केली होती मागणी. राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान आजपासून पुन्हा एकदा सर्वसामान्यांसाठी खुलं. 15 एकरांवर पसरलेल्या या बागेमध्ये 85हून प्रजातींच्या फुलांसोबतच फुलांचं घड्याळही आकर्षणाचं केंद्र. जम्मू काश्मीर आणि उत्तराखंडमध्ये जोरदार बर्फवृष्टी. हिमाचलमध्ये 566 रस्ते बंद. अनेक भागामध्ये वीज पुरवठा खंडित. मध्य प्रदेश, राजस्थानसह 6 राज्यांमध्ये उद्या पावसाचा इशारा. युद्धाला 2 वर्ष होऊनही युक्रेन माघार घेण्यास तयार नाही. युक्रेनकडून आता रशियाची युद्धनौका नष्ट. हल्ल्याचा थरारक व्हिडिओ समोर. सोशल मीडियावर लहान मुलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर मार्क झुकरबर्गनं मागितली पालकांची माफी. अमेरिकन सिनेटर्सनी मुद्दा उपस्थित केल्यावर मार्क झुकरबर्गकडून स्पष्टीकरण.